नमस्कार. 27 मे 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघूयात तर पहिला प्रश्न. नुकत्याच चर्चेत आलेल्या कोकण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? आता काय झालं, कोकण रेल्वे कशासाठी म्हणजे कशासाठी बातम्यात आली होती? कारण की ह्याच्यात काय केलेलं आहे, ह्याचा विलय कशात केलेला आहे, ह्याला मर्ज कशात केलेलं आहे? मर्ज केलेलं आहे भारतीय रेल्वेमध्ये. तर कोकण रेल्वेची आपल्याला माहिती बघावी लागते. कोकण रेल्वेची म्हणजे कधीपासून चालू केली होती? 1990ला ह्याचं काय केलं होतं, उद्घाटन झालं होतं कोकण रेल्वेचं. पण चालू कधी झाली ॲक्च्युली? 1998ला चालू झाली. आणि ही चालू कुठून होत होती महाराष्ट्रातनं? हे तर रोहा इथनं खाली जाणार होते, तर रोहापासून चालू होणार होती. टोटल ही लांबी किती होती हे आपलं कोकण रेल्वेची? 741 किलोमीटर होते. आणि जाताना ह्याला किती आहे? 90 टने लागतात. 91 भोग द्यायचे जाताना, बरोबर. आणि ह्याच्यात काय केलं तर महाराष्ट्राची किती पर्सेंट? सेंट्रल गव्हर्नमेंटची 51% इन्व्हेस्ट होती, बाकीच्या राज्याची होती. तर आपली किती होती? आपली 22% इन्व्हेस्ट होती. आणि बहुतेक कोकण असेल, कर्नाटक असेल आणि केरळ असेल, त्याने काय केलं ते आपली इन्व्हेस्टमेंट काय केली ती काढून घेतली होती. तर आता काय केलेलं आहे, महाराष्ट्रानं पण ह्याला काय केलेलं आहे, सहमती दिलेली आहे, महाराष्ट्र सहमती. पण महाराष्ट्राच्या इथं दोनच अटी आहेत. काय म्हणतात, हे कोकण रेल्वेचं जे नाव आहे ना, ते कोकण रेल्वेच असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढी इन्व्हेस्ट केली ना तेवढी रिफंड होणार आहे. म्हणून आता हे जे काय, आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? नवी मुंबई. तर कोकण रेल्वेला काय केलेलं आहे, भारतीय रेल्वेमध्ये काय केलेलं आहे, मर्ज केलेलं आहे. त्यामुळे हा विषय काय होता, सध्या करंटमध्ये होता. नुकते चर्चेत आलेले महाविस्तार ॲप आणि डिजिटल शेतीशाळा संबंध कशासाठी आहे? आता कोणत्या? महाविस्तार ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे त्याला? महाराष्ट्र गव्हर्नमेंट. महाविस्तार ॲपचं कशासाठी असणार आहे? ह्या ॲपमध्ये एक चॅटबॉट असणार आहे, चॅटबॉट. आणि तो कशासाठी? शेतकऱ्यांना कोणत्या? मराठी लँग्वेजमध्ये बोलणार आहे. मराठी लँग्वेजमध्ये काय करणार आहे? शेतकऱ्यांना बोलणार आहे. तर महाविस्तार ॲप कशासाठी आहे? शेतकऱ्यांना बोलण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्यांना मदतीसाठी आहे. आणि दुसरी कोणती आहे? शेतीशाळा. हे तर काय केलं जाणार आहे तुम्हाला? फर्टिलायझर्स कोणते वापरायचे, पेस्टिसाइड्स कोणते वापरायचे, हे तर काय भेटणार आहे? हे तर मार्गदर्शन भेटणार आहे. काय म्हणतो आपण त्याला? शेती सल्ला म्हणतो. आणि अजून एक आपण पहिलाच एक आपल्या इथला एक टोल फ्री नंबर आहे, 1800-180-1551. हे कशाचं आहे? कृषी संबंधीचा टोल फ्री नंबर आहे, बरोबर. तर काय चॅटबोट आणि हे काय शेतीशाळा, हे तर काय भेटणार आहे? मार्गदर्शन भेटणार. आता काय झालेलं आहे, नवीन ब्रिक्स विकास बँकेचे नवीनतम औपचारिक ऑफिशियल सदस्य कोण बनले? आता काय झालेलं आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक, NDB. ही कधी स्थापना झाली त्याची? 2014ला झाली. कोणतं घोषणापत्र आलं होतं? फोर्ट लेझा घोषणापत्र आलं होतं. कोणतं घोषणापत्र? फोर्ट लेझा घोषणापत्र. आता हिचं काय झालेलं आहे सगळ्यालाच माहिती आहे आपल्याला. हिचा कितवा? 10वाचा. हिचा कोणता नवीन सदस्य कोण होता मध्ये? आपण बघितलं होतं. नवीन सदस्य कोण झाला होता? अल्जेरिया. पण आता काय झालेला आहे, तो ऑफिशियल झालेला आहे. काय झालेलं आहे? ऑफिशियल सदस्य झालेलं आहे. हिचं हेडक्वार्टर कुठं आहे? हिचं हेडक्वार्टर काय झालेलं आहे? शंघाईमध्ये आहे. शंघाई कुठं? चायना. आणि हिला काय म्हणलं जातं? ब्रिक्सची बँक म्हणलं जातं. चायना. हिला काय म्हणलं जातं? ब्रिक्सची बँक म्हणलं जातं. तर ह्याचं कोणतं झालेलं आहे? अल्जेरिया झालेला आहे. आणि अल्जेरिया हा देश कुठला आहे? साऊथ आफ्रिकेमधला आहे. साऊथ आफ्रिकेमधला हा कशाचा आहे? एरियाच्या ह्यानं सगळ्यात मोठा आहे. कुठला? अल्जेरिया. कुठला? साऊथ आफ्रिकेमधला. आता ब्रिक्सची कन्सेप्ट आली, ब्रिक्स आलं आहे. तर ब्रिक्सची कन्सेप्ट देणारं पहिल्यांदा काय होतं? BRIC होतं. BRIC ह्याची कन्सेप्ट 2001ला कोणी दिली? जिम ओलिननं दिली. त्यानंतर हे काय झालं, 2009ला कुठं ह्याचं एक संमेलन झालं. ते कुठं झालं? ह्याचं एथिनबर्ग झालं होतं. एथिनबर्ग हे कुठं आहे? रूसमध्ये झालं होतं. 2010मध्ये काय झालं, ह्याच्यात एक नवीन मेंबर ॲड झाला. 2010 कोणता झाला? साऊथ आफ्रिका झाल्यानंतर ह्याचं नाव काय झालं? ब्रिक्स झालं. BRIC. आता 2023ला किती 6 सदस्य ॲड होणार होते, पण अर्जेंटिनानं काय केलं? नकार दिला. अर्जेंटिना. तर ह्याचे पहिले किती होते? 5 मेंबर होते. 2024ला किती मेंबर ॲड झाले? अजून 4 मेंबर ॲड झाले. कोणकोणते झाले? इथिओपिया, UAE, इजिप्त, इराण. आणि कुणी नकार दिला ह्याच्यात ॲड व्हायला? सौदी अरब. काय म्हणलं? सौदी अरबनं काय केलं? नकार दिला. तर पहिले किती मेंबर होते? 9 मेंबर होते ब्रिक्सच्या. आणि आता 10वा कोण झालेला आहे? 10वा इंडोनेशिया झालेला आहे. तर ब्रिक्समध्ये किती देश आहेत हे म्हणलं तर किती आहेत? 10 देश आहेत सध्या, बरोबर. कधी स्थापना झाली ती? 2001ला. कन्सेप्ट कोणाची होती? जिम ओलिनची होती. कधी? 2001ची. त्यांनी काय सांगितलं होतं? BRIC स्थापन करा म्हणून. ह्यांना काय म्हणतात? ज्या अर्थव्यवस्था सगळ्यात फास्ट ग्रोथ करतात त्याची कन्सेप्ट होती. ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, बरोबर.
तर 2009ला हे एथेनबर्ग इथं काय झालं, संमेलन झालं. 2010ला कोण नवीन मेंबर आला, साऊथ आफ्रिका आला. त्यानंतर काय ह्याचं नाव झालं, ब्रिक्स नाव झालं. त्यानंतर काय हे जे 2024ची बैठक कुठं झालेली आहे ब्रिक्स 2024ची बैठक कुठं झालेली आहे, ब्राझीलमध्ये झालेली आहे. कजानमध्ये झालेली आहे. कजान कुठं, रूसमध्ये झालेली आहे. एवढं एक लक्षात ठेवा, रूस. आणि 2023मध्ये कुठं झाली, आपली इथं झाली इंडिया. अलीकडेच अमेरिकेने रासायनिक शस्त्रांच्या वापरासाठी कोणत्या देशावर निर्बंध घातलेले आहे? आपण बघितलं होतं पाठीमागं, सुदानचं काय झालेत, नवीन PM झालेत, कमलेश इद्रिस होते. सुदान हे जर काय झालेत, नवीन PM झालेत आणि हेच काय सेनाध्यक्ष आहेत. पण इथं काय झालं, 2023पासून काय चालू होतं, काय होतं, सिव्हिल वॉर चालू होतं. त्यामध्ये अमेरिकेचं सिव्हिल वॉर, त्यामध्ये अमेरिकेचं म्हणणं काय आहे, हे सिव्हिल वॉरमध्ये सगळ्यात जास्त काय वापरले, रासायनिक हत्यारं वापरले त्यांनी. रासायनिक हत्यारं निर्मिती आणि वापर झालेला आहे. म्हणून ह्यानं काय केलेलं आहे, अमेरिकेनं USA कोणाला बॅन केलेलं आहे, सुदानला बॅन केलेलं आहे. कशासाठी, रासायनिक हत्याराच्या वापरासाठी. अमेरिकन रासायनिक शस्त्रांच्या वापरासाठी कोणत्या देशावर, तर कोणावर केलेलं आहे, बॅन सुदानवर केलेलं आहे. पुढला प्रश्न, अलीकडेच 100 ATP एकेरी खिताब जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू कोण बनलेला आहे? कशाचा आता हा ATP कशाचं, 100 ATP हे कशाचं टुर्नामेंट्स असतात, म्हणजे किती 100 टुर्नामेंट जिंकले, कशाचे, टेनिस. आणि हा कोण झालेला आहे आता, हा जगातील 3rd व्यक्ती आहे. कोण आहे हा, नोवाक जोकोविच. हा कुठला आहे, हा सर्बियाचा आहे, सर्बिया. एवढंच नाव लक्षात ठेवा. तिसरा झालेला आहे जगातला आणि नोवाक जोकोविच आहे. ह्यानं काय केलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणारा कोण होता, हाच होता, नोवाक जोकोविच. पुढला प्रश्न, तर हे काय झालेलं आहे, 100 ATP जिंकणारा कोण झालेला आहे, नोवाक जोकोविच झालेला आहे आणि हा कुठला आहे, सर्बियाचा बघितला आपण. पुढला प्रश्न, कान्स फिल्म फेस्टिवल अलीकडेच प्रतिष्ठित पाल्मे d'Or पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणता दिलेला आहे पुरस्कार, पाल्मे d'Or. आणि हा कशातला आहे, हायेस्ट पुरस्कार आहे. कशाचा, कान्स फिल्म फेस्टिवल. सगळ्यांनाच माहीत आहे कान्स फिल्म फेस्टिवल हा कुठं चालू झालेला आहे, कान्स फिल्म फेस्टिवल हा कुठं चालू झालेला आहे, हा होतो फ्रान्समध्ये. आणि इथला सगळ्यात हायेस्ट अवॉर्ड आहे, कोणता आहे, पाल्मे d'Or अवॉर्ड. त्यातला हायस्ट अवॉर्ड कोणता असतो, पाल्मे d'Or ह्याला काय केलं, हायस्ट अवॉर्ड असतो. तो कोणाला भेटलेला आहे, आता जाफर पहानीला भेटलेला आहे. आणि हे कुठले आहेत, इराणी. कोणाला भेटलेलं आहे, जाफर पहानी ह्यांना काय भेटलेलं आहे, पाल्मे d'Or. आणि हा कशाचा, कान्स फिल्म फेस्टिवलचा कसा हायस्ट अवॉर्ड आहे. हे कुठं चालू झालेलं होतं, फ्रान्समध्ये चालू झालेलं होतं. पुढला प्रश्न बघा, जागतिक पर्यावरणाचे भविष्य घडवण्यासाठी टूअर राईज उपक्रम अलीकडेच कोणी चालू केलेला आहे, कोणता चालू केलेला आहे, टूअर राईज हा उपक्रम चालू केलेला आहे सौदी अरेबियानं. म्हणजे भविष्यात, म्हणजे टुरिस्टला कोणत्या गोष्टी पाहिजेत आणि कोणत्या नाही पाहिजे त्याच्यानुसार काय करण्यात येतील, तिथे चेंजेस करण्यात येतील. तर टूअर राईज कोणी उपक्रम चालू केलेला आहे, सौदी अरेबियानं चालू केलेलं आहे. टूअर राईज हे कोणी चालू केलेलं आहे, सौदी अरेबियानं चालू केलेलं आहे. पुढला प्रश्न, अलीकडेच यशोदा AI आणि युवर AI सखी हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे, कोणता, यशोदा AI हे कोणी चालू केलेलं आहे, नॅशनल वुमन कमिशन ह्यानं चालू केलेलं आहे. यशोदा AI कशासाठी, महिलांच्या एम्पॉवरसाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी. आणि दुसरा कोणता, युवर AI सखी हा कशाचा, ह्याच्यामध्ये कशाचा, AIचा वापर करायचा, कशाला, महिलाला एम्पॉवर करण्यासाठी. तर टोटल उद्देश कशाचा आहे, नॅशनल वुमन कमिशननं चालू केलेलं आहे. नॅशनल वुमन कमिशन राष्ट्रीय महिला आयोगानं चालू केलेले 2 उपक्रम आहेत, कोणते, यशोदा AI आणि युवर AI सखी. तर हे कशासाठी चालू केलेलं आहे, महिलांना टेक्नॉलॉजी आणि AIचा वापर करून एम्पॉवर करण्यासाठी, AI आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून एम्पॉवर करण्यासाठी चालू केलेलं आहे. एम्पॉवर करण्यासाठी कोणकोणते, यशोदा AI आणि युवर AI सखी कोणी चालू केलेले आहेत, राष्ट्रीय महिला आयोग. ह्याची पहिली हेड कोण होते, जयंती पटनायक होती, आणि आताचे हेड कोण आहेत, विजया रहाटकर. राष्ट्रीय महिला आयोग ह्याची पहिली हेड कोण होती, फर्स्ट हेड कोण होती ह्याची, जयंती पटनायक. आणि आता कोण आहेत, आता करंटमध्ये कोण आहेत, विजया रहाटकर. अलीकडेच अधिसूचित झालेल्या पेमेंट्स रेग्युलेटरी बॉडीचे अध्यक्ष कोण झालेले आहेत, आता काय केलेले आहेत, RBIनं काय केलेलं आहे, एक कमिटी स्थापन केलेली आहे, बॉडी स्थापन केलेली आहे. किती मेंबरची आहे ती, 6 मेंबरची आहे.
मेंबर. आणि कशासाठी केलेलं आहे, त्याचा उद्देश काय आहे, पेमेंटला रेग्युलेट करण्यासाठी, पेमेंट रेग्युलेट करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, अध्यक्ष कोण झालेले आहे त्याचे, किंवा हेड कोण झालेले आहेत, हेड किंवा हेड म्हणू आपण त्याला, हेड कोण झालेले आहे, तर RBIचे गव्हर्नर झालेले आहेत. कोण आहेत RBIचे गव्हर्नर, RBIचे गव्हर्नर, RBI गव्हर्नर कोण आहे, संजय मल्होत्रा आहेत, संजय मल्होत्रा. RBIचे फर्स्ट गव्हर्नमेंट तर आपले कोण झाले, RBI गव्हर्नर झाले. RBIचे स्ट्रक्चर कसं असतं, किंवा त्यामध्ये पहिलं गव्हर्नर कोण होतं, ब्रिटिश. ज्यावेळेस RBIची स्थापना कधीची आहे, RBIचा ॲक्ट कधीचा आहे, ॲक्ट 1934चा आहे. स्थापना कधीची आहे, 1 एप्रिल 1935ची काय आहे स्थापना आहे. त्यानंतर ह्याचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे, 1949ला हे काय झालेलं आहे, नॅशनलायझेशन झालेलं आहे, राष्ट्रीयकरण. पहिले गव्हर्नर कोण होते, ब्रिटिश पहिले गव्हर्नर कोण होते, ऑस्मॉन स्मिथ होते, ऑस्बॉर्न स्मिथ. पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, C.D. देशमुख होते, C.D. देशमुख. पहिले हे गव्हर्नर राहिलेले, नंतर PM बनलेले कोण होते, आपलं मनमोहन सिंग. आणि हे काय झालं, C.D. देशमुख बी काय होतं, पहिले गव्हर्नर होते, नंतर काय झालं, वित्तमंत्री झाले. आणि ह्यांच्या अगोदर कोण होते, शक्तिकांत दास होते, आणि आता कोण झालेलं आहे, संजय मल्होत्रा झालेले आहेत. हे किती नंबरचे आहे, 26व्या नंबरचे आहेत, बरोबर. त्यानंतर इस्रो प्रमुखाने अलीकडेच कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आता काय झालेलं आहे, इस्रो कोण आहेत चेअरमन, व्ही नारायणन. ह्यांनी काय केलेलं आहे, 2025 हे वर्ष कशाचं घोषित केलेलं आहे, गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, गगनयान वर्ष. आता गगनयान तर सगळ्यालाच माहीत आहे, म्हणजे माणसाला काय पाठवायचं आपल्याला, कुठं पाठवायचं आहे, अंतरिक्षमध्ये पाठवायचं आहे. अंतरिक्षमध्ये मानवासहित हे काय असणार आहे, मिशन असणार आहे. हे कधी चालू झालं आहे, 2018ला. कधी फायनल उड्डाण पाहणार आहे, 2027ला पाहणार आहे. आणि ह्याने आता काय डिक्लेअर केलेलं आहे, डिसेंबर 2025 आपला जो व्योम मित्र आहे ना, त्याला पाठवलं जाईल. व्योम मित्र हा काय रोबोट आहे, रोबोट पहिल्यांदा पाठवलं जाईल. आणि ते पण कशाचाच पार्ट असणार आहे, गगनयानचाच पार्ट असणार आहे, गगनयान, बरोबर. तर कोणी त्या घोषित केलेलं आहे, 2025 ह्या वर्षाला काय केलेलं आहे, गगनयान वर्ष घोषित केलेलं आहे. अजून काय केलेलं आहे 2025च्या ह्याला, काय सहकार्यता वर्ष, कोऑपरेटिव्ह इयर केलेलं आहे, शांती विश्वास हे पण वर्ष ह्यालाच घोषित केलेलं आहे. त्यानंतर अजून कोणतं केलेलं आहे, म्हणजे सेनेमध्ये सुधार करण्याचं वर्ष कोणतं, सेनामध्ये सुधार, हे कोणी घोषित केलेलं आहे, आपलं संरक्षण मंत्री यांनी घोषित केलेलं आहे. त्यानंतर क्वांटम वर्ष 2025लाच घोषित केलेलं आहे. आता 2025 सालचा राष्ट्रकुल दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आलेला आहे, 2025. ह्याला काय म्हणतो आपण, कॉमनवेल्थ डे म्हणतो, कॉमनवेल्थ डे. आता किती 24 मेला सेलिब्रेट केला जातो, 24 मेलाच कशासाठी. आणि ह्याचं घोषणापत्र कधी आलं, 1949चं घोषणापत्र आहे. किती देश आहेत ह्यामध्ये, 56 कंट्रीज आहेत, बरोबर. ह्याचं घोषणापत्र कधी 1949ला आलं. आणि हे कशाचे आहेत, जिथं जिथं ब्रिटिशची सत्ता होती ना, ते लोक आहेत, त्या कंट्री आहेत. किती 56 कंट्री आहेत सध्या तर ह्यामध्ये. आणि ह्यामध्ये काय, आणि 24 मे कशासाठी, कारण की 24 मे 1819 साली राणीची काय असते, जयंती असते, एलिझाबेथ, राणी राणी विक्टोरिया हिची काय असते, जयंती असते. राणी विक्टोरिया ही जी काय जयंती असते, त्यासाठी काय केली जाते, हे काय केलं जातं, कॉमनवेल्थ दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि कॉमनवेल्थच्या गेम्स बी असतात. कोणकोणत्या गेम्स असतात कॉमनवेल्थ पहिली गेम कुठं झालते, हॅमिल्टन करारामध्ये झालते, कोणते, कॉमनवेल्थ गेम. आणि हे 2026चे कुठं होणार आहेत, ग्लास्कोमध्ये होणार आहेत, ग्लास्को. देशातील सर्वात मोठा एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन अलीकडे कुठे झालेलं आहे. आता टायटॅनियम एरोस्पेस ग्रेड म्हणजे हे कशासाठी, मिसाईल बनवण्यासाठी असेल, त्यानंतर कोणते पण क्षेपणास्त्र असेल, किंवा आपले हे बनवायचे असतील, प्लेन बनवायचे असतील, त्याला काय म्हणतात, एरोस्पेस ग्रेड. कशाचं, टायटॅनियम हा धातू माहीत असेल तुम्हाला. टायटॅनियम हा काय असतो, मजबूत असतो. त्याचाच वापर कशात केला जातो, हे एरोस्पेससाठी टायटॅनियमचा वापर करण्यासाठी हे काय केलेलं आहे, युनिट स्थापन केलेलं आहे. कुठं स्थापन केलेलं आहे ह्याचं युनिट लखनौमध्ये बसवलेलं आहे. आणि लखनौमध्ये आपलं काय डिफेन्स कॉरिडोर आहे, डिफेन्स कॉरिडोर. आणि तिथंच काय केलेलं आहे, आता कशाचे उद्घाटन केलेलं आहे, एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिटचे स्थापना केलेली आहे. आणि उद्घाटन कोणी केलेलं आहे, आपले संरक्षण मंत्री आणि योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंग यांनी काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे आता तिथं. तर कुठं केलेलं आहे, लखनौमध्ये झालेलं आहे.
हे झाले आपले 10-12 क्वेश्चन्स झाले. इथं क्विजसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला तर मग धन्यवाद.